दूषित पाण्यामुळे मंत्रालयातले कर्मचारी हैराण झालेले आहेत आणि दूषित पाणी येते त्यामुळे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना जुलाब, उलटी, पोटदुखीचा त्रास होऊ लागलाय। गेल्या आठवडाभरापासून सुमारे 100हून अधिक कर्मचाऱ्यांना त्रास झालाय आणि अनेक कर्मचारी रुग्णालयामध्ये उपचार घेतात। तर पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मेलेलं मांजर पडलेलं होतं, त्यामुळे पाणी दूषित झालं होतं। कर्मचाऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे, मात्र संबंधित यंत्रणेनं हा सगळा दावा फेटाळून लावलाय। कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागल्यानंतर सर्व पाण्याच्या टाक्या या साफ करण्यात आलेल्या आहेत। राज्यातल्या जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करणारं मंत्रालयामध्येच दूषित पाणी आहे आणि दूषित पाण्याच्या विळख्यामध्ये मंत्रालयातले सगळे कर्मचारी कसे अडकलेत ते यामध्ये आपल्याला दिसतंय। तर मंत्रालयातले कर्मचारी सध्या हैराण झालेले आहेत। ज्या टाक्या आहेत त्या मध्ये एक मेलेलं मांजर आढळलेलं होतं असं कर्मचाऱ्यांचा दावा आहे। मात्र या सर्व टाक्या साफ केल्या असल्याचं तिथल्या मंत्रालयातल्या प्रशासनानं सांगितलं। त्या टाकीमध्ये अशा प्रकारे मृत मांजर पडल्याचं तिथल्या कर्मचारी सांगतात। त्यामुळे जुलाब, उलटी, पोटदुखीचा हा सगळा त्रास होऊ लागलेला आणि दूषित पाण्यामुळे मंत्रालयातले कर्मचारी हैराण झालेले आहेत। सध्या खरं तर राज्यभरामध्ये एकंदरीतच प्रचंड उष्णतेमुळे पाणी टंचाईच्या तीव्र सगळ्यांना टंचाई जाणवती आहे आणि मंत्रालयामध्ये एक वेगळंच प्रकरण घडतंय। राज्यातल्या जनतेला खरं तर स्वच्छ पाणी पुरवठा करणारं मंत्रालय कसं दूषित पाण्याच्या विळख्यात अडकलेलं आहे, या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। अनेक कर्मचारी मंत्रालयामध्ये जे काम करतात त्यांना जुलाब, उलट्यांचा त्रास होतोय। रुग्णालयामध्ये त्यांच्यावर काहींवर उपचार सुद्धा सुरू असल्याचं कळतं आहे। तर या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मेलेलं मांजर पडलं होतं, त्यामुळे पाणी दूषित झालेलं आहे असा आरोप तिथल्या कर्मचाऱ्यांनी केला।